व्हावी आमची हीच विनंती आहे. कल्याण वेस्टवाल्यांची हीच विनंती आहे की बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो मागे होईल व मोठ्या भव्य दिव्य रूपात त्याचं स्वागत व्हावं आणि आवाहन व्हावं हीच आमची इच्छा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय 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 भीम, जय 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 भीम. संपूर्ण जगामध्ये त्यांचा गाजावाज आहे असे आमचं दैवत भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो. या भीम जय भीम. आज मोठ्या संख्येने सर्व कल्याणकारी जमलेले आहेत. मला वाटतं चष्मा बदलण्याची वेळ कपिल पाटलांवर आलेली आहे. आज मी बदलापुरात गेलो होतो. प्रत्येक बिल्डिंगमध्ये जसं काही नगरसेवकची निवडणूक असतो अशा प्रकारे कपिल पाटील फिरत होते आणि म्हणून मी बदलापूरवासियांचे आभार देखील मानले की तुम्ही या खासदाराला रस्त्यावर आणलं आणि म्हणून तुमचे आभार. आणि कल्याणमध्ये तुम्ही सांगत असाल तर नक्कीच तुमचा आग्रह असेल तर कपिल पाटलांनी एकदा समोर बसावं. माझं आजही म्हणणं आहे कपिल पाटील हे खासदार आहेत, नगरसेवक नाही, आमदार नाही, ते खासदार आहेत. तर त्यांनी खासदारकीच्या माध्यमातून काय कामं केली हे जनतेसमोर मांडावी. मी समोर बसायला तयार आहे. किती येऊन गेले, काय व्यवस्था केलेली आहे आणि कोणाच्या मार्फत समजलं नाही क्वेश्चन. सर्वप्रथम मी सर्व कल्याणकारी जनतेना मानाचं जय भीम. आणि इथे खूप लाखोच्या संख्येने अनुयायी आलेले शांततेत सर्व कार्यक्रमाचा त्यांनी उत्साह आणि भीम जयंतीचा कार्यक्रम पाहता खूप डान्स केला, उत्साह साजरा केला. आणि इथे सर्व प्रकारचे त्यांच्यासाठी सुविधा होत्या, जसं पाण्याची सुविधा होती, बाळू कांबळे साहेबांनी लावले होते, सरबताची सुविधा होती आणि पोलीस प्रशासन तसेच सर्व व्हॉलंटियरीज हे सर्व प्रकारचे नियोजन व्यवस्थितपणे करत होते. या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था? सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. इथे दरवर्षी याचप्रमाणे गर्दी होते, यावर्षी याचप्रमाणे गर्दी आहे. समितीच्या वतीने सगळे कार्यकर्ते आमचे मित्रमंडळी यांच्या वतीने खूप साऱ्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणी पाणी वाटते, कोणी खीर वाटली. इथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला. मोठे संख्येने दरवर्षी इथे बाबासाहेबांचे अनुयायी येत असतात. यावर्षी खूप मोठ्या संख्येने अनुयायी आले होते. त्यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो व माझे 2 शब्द